गाईस, व्हेरी गुड मॉर्निंग गाईस. आता मी स्कूल जायसाठी निघालो आहे. आता ट्यूशन आहे. ट्यूशनमध्ये दोन ट्यूशन आहे. एक सायन्सची ट्यूशन आहे, एक मॅथची ट्यूशन आहे. दोन्ही ट्यूशन झाल्यावर मग स्कूलमध्ये जाणार. स्कूलमधून 2 वाजता घरी येणार. 2-3 त्याची पण ब्लॉग येणार आहे 3 वाजता. मग मागच्या ब्लॉगमध्ये सांगलो होतो 3 वाजता ब्लॉग येणार आहे दररोज. तरी आज सोपून शूट करणं कमी टाईम असतो, त्यामुळे शूट होत नाही. तरी आज मी थोड्याशा टाईमात शूट करून राहिलो ब्लॉग. चला मग आज मला ट्यूशनमध्ये नेतो. मी आज ट्यूशनचा रोड कसा आहे, म्हणजे कुठून जातो ट्यूशनमध्ये, आज मी ते दाखवतो. ही आपली गाडी आहे, पोहून घ्या. आज मी या गाडीवर बसून ट्यूशनला जाणार आहो. ट्यूशनमध्ये गाडीवर जाणार आहो. तुम्हाला गाडीवर जाऊन तुम्हाला शूट टाकणार कोणता रस्ता आहे, रस्त्यामध्ये काय काय ते. पहिले रस्त्यामध्ये आम्हाला दुर्गादेवीचं मंदिर येते. दुर्गादेवीचं मंदिर झालं की राम मंदिरचं प्रवेशद्वार पाहायला मिळते. प्रवेशद्वार पाहिल्यानंतर थोडं पुढे की गजानन कॉलनी येते. गजानन कॉलनी झाल्यावर मग इथे धान्य मार्केट आहे. धान्य मार्केट आलं की गावातलं प्रवेशद्वार येते. तो प्रवेशद्वार गावामधील प्रवेशद्वार ते पण तुम्हाला दाखवणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. ट्यूशन पण दाखवणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. मग चला मग आज ट्यूशनला जाऊ. बाबा गाडी करत आहे. बाबा गाडीमध्ये पेट्रोल चेक करत आहे. गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही ते पाहू. हां काय बाबा, पेट्रोल नाही आहे का? मग चला मग दुसरी गाडी घेऊन जाऊ. आज बाबा म्हणतात दुसरी गाडी घेऊन जाऊ, पेट्रोल नाही आहे. त्यासाठी बाबा आता दुसरी गाडी घेऊन चालले. तर आता ही दुसरी गाडी आहे. कोण घे, दुसरी गाडी घेऊन जाऊ. आमच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे, त्याच्यानं मी दुसरी गाडी घेऊन चाललो. मग चला मग लेट्स गो गाईस ट्यूशनमध्ये. चला आता फोन घ्या गाईस. आता मी ट्यूशनसाठी निघालो आहो घरापासून. आमचा घरातला रस्ता आहे. फोन घ्या. आता ट्यूशनसाठी मी निघालो. दुसरी गाडी घेतली. 2 मिनटात 5-10 मिनटात म्हणजे 10 मिनटात मी ट्यूशनमध्ये जाणार आहोत. मग चला मग लेट्स गो. आता ट्यूशनपाशी निघालो गाईस. आता दुर्गादेवीचं मंदिर येणार आहे. दुर्गा चौक पण दाखवणार आहोत. आज लवकर ट्यूशन जातो. एकदम छान ड्रेस घातला, आंघोळ करून ट्यूशन जातो. त्यासाठी काही गर्दी नाही आहे. एकदम शांत वातावरण गावामध्ये होऊन तेव्हा दुर्गादेवीचं मंदिर आहे. दुर्गादेवीचं मंदिर, हा रस्ता. त्यासाठी पुतळा येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. आम्ही सुंदर पास झालो चौकामधून. तर आता आम्ही चाललो. हा रस्ता मला आठवण असेल. ब्लॉगमध्ये दिसला की काही सायकल चालवतात की तो पण ब्लॉगला व्हायरल गेला. त्यामुळे हा जसा रस्ता गावातला घुमून स्ट्रेट गावाच्या इकडे. चला आणि आता पोस्ट ऑफिस आहे. कोणाला पोस्ट काही पाठवायचं असल्यासाठी येऊ शकता. गावामध्ये आमच्यासाठी पोस्ट ऑफिस आहे. हे आहे कॉलनी. यासाठी आहे पोस्ट ऑफिस. तुम्हाला दाखवतो गाईस राम मंदिरचं एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार राम मंदिर. तिथे राम मंदिर आहे. अति संत गजानन महाराज कॉलनी आहे. हे कोण घ्या गाईस कॉलनी. इकडे कॉलनी आहे. आम्ही काल फवाऱ्यासाठी हे बघितलं होतं पाणी. या घरामधून आमचंच घर आहे. म्हणजे मोठे बाबाचं घर होतं ते. त्यासाठी एक मंदिर आहे संत गजानन महाराज. ते पण कॉलनी जॉईन कॉलनी आहे. हे कोण घ्या कॉलनी आहे. हॅलो काही त्यासाठी वासुकी विराम आहे. आता आली धान्य मार्केट. हा दवाखाना आहे. हा पाहू शकता दवाखाना. हे धान्य मार्केट बंद आहे, तो चालू होणार आहे. आता कुणाला स्टँडवर तुम्हाला स्टँडचं प्रवेशद्वार दिसणार आहे गाईस. श्री अकॅडमी ट्यूशन आहे. हे त्या श्री अकॅडमीचं मोठं ह्यासाठी दवाखाना आहे. आणि अजून दुसरा पण दवाखाना आहे. आता गाईस मी ट्यूशनला चाललो. आता अटी सरकारी दवाखाना अटी हे पाहू शकता. अटी सरकारी दवाखाना आहे. आता येणार आहे प्रवेशद्वार. ह्याला गाईस
प्रवेशद्वार वरवट बकाल हे स्टँडवरचं. आता इकडे ट्युशन आहे. आता इकडे ट्युशनची काय चालू काही सांगता. ट्युशनचा रस्ता आता आलो गाईज मी ट्युशनसाठी. मग गाठी आमचे मित्र आहेत बसेल. फोन घ्याटी आमचे 2 मित्र आहेत. आजच्यासाठी इतकंच. बाय बाय. हॅलो गाईज, हे फोन घ्यात आम्ही पेट्रोल पंपामध्ये येला हो. पेट्रोल पंपामध्ये आज भयान गर्दी आहे. आता स्कूलमधून आलो. स्कूलमध्ये डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. सोकून सांगतो गाईज तुम्हाला पेट्रोल पंपावर जाऊ याच्यात तेच फोन घेऊ. आज पंपावर लय गर्दी आहे. फोन घ्या. आता आम्ही पेट्रोल पंपाच्या लाईनीत गेलो. आमचे मित्र आहेत.